लागलाय आणि नजीकच्या काळात सोशल मीडियानं थैमान घातलं आणि या थैमानाचा परिणाम असा झालाय आजची तरुणाई सोशल मीडियाच्या व्यसनाधीन आहे। आज एवढी जाणीव नसली तरी येणाऱ्या काळात याची भयानकता खूप जाणवेल। त्याची झलक काही वर्षापूर्वी बघितली असेलच आपण। अमृतसर येथील रेल्वे अपघात। रावण दहनाचा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी अनेक जण रेल्वे ट्रॅकवर उभे होते। 100% कारणीभूत असलेल्या सोशल मीडियाच्या मोहामुळे तिथे एवढ्या लोकांचा प्राण गेला। पण मग सोशल मीडियाचा वापर करणं चुकीचे आहे का? तर असं नाही, कारण सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी सोयीस्कर झालेल्या आहेत। सोशल नेटवर्किंग मध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर अशी खूप सारी माध्यमे आहेत। पण फेसबुक आणि व्हॉट्सअप हे दोन सर्वात प्रभावशाली माध्यमे आहेत। या दोन गोष्टींमुळे संपूर्ण जग मोबाईल मध्ये सामावून गेले आहे। स्मार्टफोन आणि हायस्पीड इंटरनेटच्या दुनियेत जगामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आपण क्षणात येऊ शकतो। सुखदुःखांचे क्षण फोटो क्लिक करून इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे पाठवू शकतो। एवढ्या वेळेस सोशल नेटवर्किंग न थांबता आता चालू परिस्थितीत सोशल मीडियाची व्यापकता अमर्यादित स्वरूपाची आहे। सोशल मीडिया म्हणजे तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे। आज या अनेक माध्यमातून म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम इत्यादी आपले वैयक्तिक प्रोफाइल तयार करून प्रत्येक व्यक्ती स्वतःला व्यक्त होण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार करून घेत आहे। यासाठी त्यास कोणत्याही मदतीची गरज नाहीये। सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त होत असताना आता अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुद्धा सोशल मीडियाचा वापर होऊ लागलेला आहे। #MeToo ही सोशल मीडियाची पुढची पायरी म्हणाला तरी चालेल, कारण दाबून ठेवलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या #MeToo ने करायला सुरुवात केलेली आहे। तुमच्यावर अन्याय झालाय, पोलिसात तक्रार दाखल करण्याची भीती वाटते, घरच्यांना सांगू शकत नाही, वरिष्ठांना सांगू शकत नाहीये, काहीही हरकत नाही। #MeToo टाइप करा, संपूर्ण जग तुमच्या पाठीशी उभे आहे। आणि येणाऱ्या काळात सोशल मीडियाचे याही पेक्षा मोठे यश असू शकेल। सोशल मीडियाचे भरपूर फायदे असले तरी काही तोटेही आहेत। अमृतसर मध्ये रेल्वे रुळाच्या शेजारी दसऱ्याच्या रावण दहनाचा कार्यक्रम चालू होता। बरीचशी मंडळी आपापल्या मोबाईलवर त्याची लाईव्ह रेकॉर्डिंग फेसबुक आणि व्हॉट्सअपवर चालू ठेवत होते। रेल्वे आणि सहज दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यात त्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी हे सोशल मीडियाचं व्यासपीठ खूप चांगलं आहे। पण याचा वापर आपण कसा करतो यावरच त्याचा उपयोग ठरतो। आता आपण सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे हे जाणून घेऊया। सोशल मीडियावर आभासी ओळख निर्माण करणं हे सोपं जातं आणि सोशल मीडियावर फेसलेस राहता येतं, कारण खोट्या नावाने अकाउंट उघडून आणि टोपण नावाने टाकलेली पोस्ट पटकन कोणाला कळत नाही। या कारणामुळे गुन्हेगार बिनधास्त गुन्हे करतात। यातच वैयक्तिक माहितीचा गैरवापरही होतोय। फेसबुकवर आपण आपल्याला काय आवडतं, आवडती सिनेमे म्हणजे पुस्तकं किंवा फोन आणि पत्ता हे सारं आपण आपल्या जगाला उघड करतो। या माहितीचा गैरवापर करणाऱ्या अनेक टोळ्या तयार झालेल्या आहेत। त्या लहान मुलांना पळवणं, खंडणी मागणं असे उद्योग करतात। सोशल मीडियामुळे माणुसकी हरवत चालली। हे एक शस्त्र आहे आणि ते कसं वापरलं जातं यावरच त्याची उपयुक्तता आणि घातकता ठरते। ह्या सोशल मीडियाने आजची पिढी भावना हरवून बसलेली आहे। लोकांना मदत करण्यापूर्वी यांना त्या गोष्टीचे फोटो काढायचे असतात आणि ते शेअर करायचे असतात। बऱ्याच वेळी असे मेसेजेस येतात की एखादी व्यक्ती जळत असते, जे बघूनच एखाद्याचा थरकाप येईल, पण सोशल मीडिया व्यसनाधीन लोक असे हे फोटो आज घडलेली घटना आज सोशल मीडियामुळे दंगल भडकतो